नमस्कार मित्रांनो, ओवी क्लासेस इंग्लिश आणि मॅथ या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर माझं नाव आहे तर विठ्ठल सिद्ध. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे काय भागाकार. काय बघणार आहात? भागाकार. आपल्या मुलांना काय भागाकार हा खूप कठीण जात आहे, त्याच्यामुळे सोपं करण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण बघणार आहोत भागाकार कशा प्रकारचा काय केला जातो ते बघणार आहोत. भागाकार म्हणजेच काय? भागाकार करणं म्हणजेच वारंवार काय वजाबाकी करणं म्हणजेच काय भागाकार, किंवा समान काय घट करणे म्हणजेच काय भागाकार करणे असं म्हटलं जातं. यामध्ये काय घटक आहेत ते कोणकोणते आहेत? काय भागाकार आहेत, ओके, भाज्य आणि भाजक काय बाकी अशा प्रकारचे काय घटक आहेत. ते कोणकोणते कशा प्रकारचे घटक आहेत ते आपण काय उदाहरणाद्वारे काय समजून घेऊया. तर आपला फॉर एक्झाम्पल समजा आहे काय ते 4/2 अशा प्रकारचं काय तुम्हाला एक्झाम्पल दिलं. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला विचार करत असेल काय भागाकार कोणता, भाज्य कोणता आणि भाजक कोणता आणि काय बाकी कोणता, हे काय आपण या उदाहरणानुसार काय समजून घेऊया. आपल्याला काय 4/2 अशा प्रकारचं काय उदाहरण दिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे, 4 ही वस्तू आहे जे दोघा जणांना काय वाटायचे आहे अशा प्रकारचं काय केला जातो. म्हणजे 4ला 2 काय भागाकार करायचा आहे. तर आपण त्याची मांडणी करून घेऊया. कशा प्रकारची मांडणी केली जाते, म्हणजे 4/2 अशा प्रकारचं भागाकार येण्यासाठी तुम्हाला पाढे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला पाढे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला काय त्याची वजाबाकी करता आली पाहिजे, गुणाकार करता आला पाहिजे. ह्या क्रिया तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे. या क्रिया येण्यासाठी तुम्हाला काय हे आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळून जाईल, ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात. इथं आपण बघूया आता भागाकार कशा प्रकारचा केला जातो. आता काय तुम्हाला 2चा पाढा माहीत असला पाहिजे. 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 अशा प्रकारचा काय तुमचा 2चा पाढा आहे. त्याच्यानंतर कसं लक्षात ठेवायचं, इथं किती संख्या आहे तर 4, ओके. त्याच्यानंतर आपण 4 ही संख्या 2च्या पाढ्यात येते की नाही ते बघायचं. 2 2 किती 4, 2 2 किती आहे, कितीने गुणला तर 4 येतो 2ला, तर 2 ने गुणला तर 2 2 किती 4, असे 4 लिहायचे. 2 2 4 2. त्याच्यानंतर 4 ने 4 याचं काय मायनस करायची. 4तून 4 गेलं किती राहिले 0. अशा प्रकारचं काय वजाबाकी करता येते. आता आपण समजून घेऊया भागाकार कोणता आणि भाज्य कोणता आणि भाजक कोणता आणि काय बाकी कोणते. याला सांगितले जाते काय बाकी. त्याच नंतर याला सांगितले जातं काय भागाकार. त्याच्यानंतर याला सांगितले जाते काय भाज्य आणि याला काय सांगितलं जातं भाजक. अशा प्रकारचं काय याच्यामध्ये भागाकारमध्ये हे सांगितले जातात. त्याच्यानंतर आपल्याला हे उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे समजण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक आहे. ते म्हणजे कोणतं सूत्र आहे ते सूत्र आपण बघूया. कोणतं आहे, काय सूत्र, भागाकार बरोबर, ओके. सॉरी, त्याचं उत्तर येण्यासाठी आपण बघूया काय भाज्य बरोबर, ओके, भाजक गुणिले काय भागाकार आणि प्लस बाकी. यामध्ये तुम्हाला भाजक किती आहे, किती दिलेला आहे तर किती 2 दिलेला आहे. तुमचा भागाकार किती आलेला आहे 2 आणि प्लस बाकी किती तुमचे राहिले तर 0. 2 2 किती 4. तुमचा भाजक किती 4 आहे का. जर असं असेल तर तुमचं उत्तर काय अगदी बरोबर आहे. तर नेक्स्ट आपण काय
उदाहरणं बघूया जेणेकरून तुम्हाला समजेल. जर तुम्हाला समजत असेल तर प्लीज आपल्या चॅनलवर काय सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन असतं आयकॉनवर काय क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यात लवकर काय मिळून जाईल. त्याच्यानंतर आपण दुसरा एक्झाम्पल्स घेऊया. काय किती 25 भागिले किती 4 अशा प्रकारचं काय हे गणित आहे. ते परत आपण केल्यानुसार मांडणी करून घ्यायची. किती 25 भागिले 4. आता 4चा पाडा घ्यायचा. 4 एके 4, 4 दोने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 साते 28, 4 सक किती 24, 4 साते 28. आता इथं तुम्ही विचार करत असाल तर इथं तर काय 25 संख्या ही काय येत नाही, तर किती येते 24 आणि किती येते 28. नेहमी भागाकार करताना आपल्याला नेहमी यांची काय कमीत कमी संख्या घ्यायची, 25 पेक्षा कमी आणि जास्त संख्या घ्यायची नाही. इथं किती कमी आहे तर 20 न घेता त्यांच्या नजदीकला कोणती कमी आहे तर 24 एकांच्या संख्या घ्यायची. 24 कधी येईल तर 4 गुणिले 6, 4 सक किती झाले 24, 6 इथं 24 प्लस यांचे काय वजाबाकी करून घ्यायची. 25 मधून 24, 5 मधून 4 गेले तर राहिले किती 1, 2 मधून 2 गेले तर राहिले 0. अशा प्रकारची ही काय राहिली बाकी. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय भागाकार आणि त्याच्यानंतर इथं काय आपल्याला आहे तर भाज्य आणि काय तर आपला भाजक. तर आपल्या सूत्रानुसार ते काय मांडून घ्यायचं. उत्तर बरोबर आहे की नाही बरोबर ते बघण्यासाठी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. तो कोणता म्हणजे भाज्य बरोबर काय आहे भाजक गुणिले भागाकार प्लस काय बाकी. आता तुम्हाला किती आले भाजक किती आले आहे तर तुम्हाला 4 आहे. भागाकार किती आहे 6 प्लस बाकी किती राहिले 1. अशा प्रकारचं याचं काय गुणाकार करायचं. 4 सक 24 इथं प्लस 1, 24 ने किती झाले 25, 25 भाज्य आहे का. अशा प्रकारचं तुम्हाला भागाकार करता येईल. जर तुम्हाला समजत असेल तर प्लीज कमेंटमध्ये काय आपल्याला यस म्हणून काय टाईप करा, जेणेकरून मला समजेल तुम्हाला कितपर्यंत काय समजते ते. तर आपण काय आता घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल. काय 3 अंकी भागाकार कसं करायचं. 3 अंकी भागाकार त्याच्या कशा प्रकारचं काय केला जातो हे बघूया. 3 अंकी भागाकार मध्ये समजा घेऊया आपण संख्या. हे किती झाले 425 भागिले 5. अशा प्रकारचं काय एक्झाम्पल्स आहे. तर एक्झाम्पल व्यवस्थित काय मांडून घ्या. किती 425 भागिले किती 5. आता 5चा पाडा घ्यायचा. किती पहिल्या राईट मधून काय सुरुवात करायची. किती आहे ते 4. तर 5च्या पाड्यात आहे काय 4 येतं नाही, म्हणजे इथं काय घ्यायचं 0 आणि इथं 0. 0 गुणिले 5 गुणिले 0 म्हणजे काय येतात 0 येतात. तर इथं किती होतील 4तून 0 गेला तर राहिले किती 4. त्याच्यानंतर हे 2 तसेच खाली घ्यायचे. किती झाले दशक स्थानी 2 संख्या झाल्या किती 42. आता विचार करायचा 5च्या पाड्यात काय 40 येतात का 42 येतात का. आपण ज्याला पाठ असतील त्यांच्या लवकर काय गणित सोडवता येतील. किती 5 5 25, 5 30, 5 7 35, 5 8 किती 5 8 40, 5 9 45. आता 5 8 किती येतात ते 40 येतात आणि 5 9 किती 45 येतात. तर इथं किती आहे तर 42 आहे.
तर भागाकार करताना आपल्या काय कमीत कमी संख्या घ्यायची, कोणती कमी संख्या आहे ती घ्यायची. तर इथं किती आहे 40 घेऊया. त्याच्यानंतर त्याचे काय वजाबाकी करूया. 2तून 0 गेला 2, 4तून 4 गेले किती राहिले तर 0. त्याच्यानंतर इथं आपलं किती आहे 5, तो खाली तसंच लिहून घ्यायचं. मग इथं 5 8 किती 5 6 8 किती तर 40, 8 इथं लिहून घ्यायचा. तर आता किती राहिलं तर 25. 5च्या पाड्यात 25 येतात का? येत असेल तर कमेंटमध्ये करा. 5 5 किती 5 5 25. 25 5 5 गेले 0, 2 2 गेले 0. अशा प्रकारचं तुमचा काय आन्सर मिळून जाईल. किती येईल 85. अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ते तुम्हाला समजत असेल तर प्लीज आपण नेक्स्ट उदाहरणाला काय सुरुवात करूया. त्याच्यानंतर तुम्हाला एक समजा शाब्दिक उदाहरण काय दिलेलं आहे. काय शाब्दिक उदाहरण आहे. एका झाडावरून तुम्ही किती आंबे पाडले, किती समजा 30 आंबे पाडले. 30 काय आंबे पाडले आणि तुम्ही किती जण होते 5 जण. किती होते 5 जण होते. 5 जण होते. तर तुम्हाला किती आंबे वाटा येतील, किती तुम्हाला हे करता वाटा येतील ते बघूया. कशा प्रकारचं असं असलं तर काय करायचं त्याचा आपल्याला भागाकार करायला दिलेला, कारण आपल्याला काय समान वाटा करायचं आहे, समान त्याचे भाग पाडायचे आहेत. ते करण्यासाठी तुम्ही न असं वाटता एक तुला घे असं न करता काय याचं काय भागाकार करायचं आहे. 30/5. आता काय करायचं इथं किती आहे 5 संख्या आहे, तर इथं किती 3 संख्या सॉरी. त्याच्यानंतर 3 ही काय लहान संख्या आहे, त्याच्यामुळे हे काय दोन्ही पण काय संख्या घ्यायच्या. म्हणजे 30 आहे का 5 5 काय 5 5 5 25 5 6 30. अशा प्रकारचा 3तून 3 गेले किती 0 0 0. अशा नंतर तुम्हाला किती 6 आंबे वाटा येतील. अशा प्रकारचं काय भागाकार करायचं. त्याच्यानंतर आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. कोणता घेऊया तर 4 अंकी. 4 अंकी इथं किती तुम्हाला दिले 4 अंकी समजा उदाहरण काय दिलेले आहे. 23. अशा प्रकारचं काय तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं आहे. आणि तुम्हाला पाढा सांगितलेला किती तर 12चा भागिले 12. तर यांचं काय आन्सर तुम्हाला येईल. आपण ते करूया. 25 2563 भागिले 12 हे उदाहरण काय बघूया. तर किती 12चा पाढा तुम्हाला काय आला पाहिजे. 12 12 2 किती 12 2 24. ओके 24 लिहिलंय. त्याच्यानंतर काय आजची वजाबाकी करायची. 5तून 4 गेले राहिले 1, 2 गेले काय 0. त्याच्यानंतर किती राहिले इथे 6 घ्यायचं. 6 ही काय मोठी संख्या आहे, म्हणजे 12 एके 12. किती 6तून 2 गेले किती राहिले तर 4 राहिले. 1तून 1 गेला किती 0. त्याच्यानंतर आपण घेतला 3. ओके हे काय खाली उतरून घ्यायचं. त्याच्यानंतर 43 आपल्या 12मध्ये 12च्या पाड्यात आहे की नाही ते बघायचं. 12 12 24 12 36 12 किती 48. हे 48 काय होतात तर मोठे होतात आणि 36 हे काय लहान होतात, त्याच्यामुळे काय 36 किती 43 मधून किती 36 वजा करायचे. इथे काय 3 आहेत तर काय 13 घ्यायचे. 13तून 6 गेले ते किती राहिले 7. त्याचा उधार घेतलेला आहे तो काय परत करायचा. इथे किती होतील 4. 4तून 4 गेलेत किती 0. अशा प्रकारचे काय 7 ही काय वजा बाकी राहील. त्याच्यानंतर उत्तर आपला येतोय होत आहे 4 32 36. याचं उत्तर येतं आपल्याला 235.
13 म्हणून काय उत्तर येतोय. जर तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला एक उदाहरण देतो, ते तुम्ही कमेंटमध्ये सोडून काय मला सांगा. काय भागिले 8 हा काय उदाहरण दिलेला आहे, तुम्ही काय कमेंटमध्ये सॉल्व करून मला सांगा, जेणेकरून मला समजा तुम्हाला कितपर्यंत समजतंय ते. त्याच्यानंतर आपण काय काही ट्रिक्स बघणार आहात, भागाकारमध्ये काही ट्रिक्स बघणार आहात. काय काय ट्रिक्स आहेत ते काय काय समजा तुम्हाला दिले काय 500 भागिले 10 अशा प्रकारचं काय एक्झाम्पल दिलंय. तर यांचं काय करायचं, इथे काय 1 0 ओके, काय करायचं 500 भागिले 10 अशा प्रकारचे पण मांडणी करता येते. त्याच्यानंतर काय करायचं, हे 0 कट करायचं आणि इथलं पण 0 काय कट करायचं. आता हे किती राहिले 5 5 1 म्हणजे असा आन्सर काय राहील तर 50 हा राहील. अशा प्रकारचं काय एक ट्रिक्स आहे, 0 असले तर 0 कट करून डायरेक्टली उत्तर लिहिता येतो. त्याच्यानंतर दुसरा समजा पकडूया उदाहरण 400 भागिले 20 अशा प्रकारचं काय तुम्हाला एक्झाम्पल आहे. त्याचं काय करायचं 400 भागिले काय 20 अशा प्रकारचं 1 1 काय 0 0 काय कॅन्सल. किती राहिले इथं, किती राहिलं तिथं 40 भागिले 2 40 भागिले 2 2 4 अशा प्रकारे तुमचं 20 हा आन्सर काय तुम्हाला मिळून जाईल. अशा प्रकारचं काय गणित सोडवता येतात, भागाकार करता येतो. जर तुम्हाला समजत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला काय करा शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना काय मदत होईल समजायला. आणि काय करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला समजतंय की नाही समजत. हे आपला काय आजचा काय टॉपिक झालेला आहे. भागाकार हा कशा प्रकारचा केला जातो ते आपण या व्हिडिओ माध्यमातून शिकलेलो आहे. तर थँक्यू सो मच.